नमस्कार मैत्रिणींनो, श्री सूक्ताचा हा चौथा श्लोक. ओम काम सोस्मितां हिरण्यप्राकारां आर्द्राज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां ताम इह उपवये श्रियम्. ह्या श्लोकामध्ये आपल्याला आई लक्ष्मी मातेचे अजून काही वर्णन आपल्याला ऐकायला मिळतं की आपण ज्याने आईचं कौतुक करू शकू, जिचे स्वरूप वाणीला आणि मनाला अगोचर आहे अशी ब्रह्मरूपिणी. म्हणजे आई इतकी सुंदर आहे लक्ष्मी आई की तिचं स्वरूपाचं वर्णन करणं हे आपल्या वाणीला म्हणजे आपल्या शब्दांना सुद्धा शक्य नाही आणि आपल्या मनाला सुद्धा शक्य नाही, ते अगोचर आहे अशी ब्रह्मरूपिणी जिच्या मुखावर स्मित हास्य आहे. आपण कधी पण लक्ष्मी आईकडे बघा, किती सुंदर असते ना ती. तर सुवर्ण समान जिचा देह आहे, भक्तांच्या प्रेमामुळे जिचे हृदय दया बुद्धीने ओतप्रोत भरले आहे. म्हणजे भक्त एवढे प्रेम करतात लक्ष्मी आईला की त्याच्यामुळे आईचं हृदय दया बुद्धीनं ओतप्रोत भरलं आहे. जी स्वयंप्रकाशी, तेजस्वी, तृप्त आणि प्रसन्न आहे, जी म्हणजे इतकी तेजस्वी आहे आई की ती एकदम तिच्याकडे बघूनच मन प्रसन्न होतं आपलं. आणि भक्तांचे मनोरथ ओळखून त्याप्रमाणे त्यांना तृप्त करणाऱ्या, म्हणजे भक्तांचं मनोरथ आपण काही न मागताच, आपण श्रद्धेने जर आईचं नामस्मरण केलं तर न मागताच आई आपलं मनोरथ पूर्ण करते. कमळात वास्तव्य करणाऱ्या व कमळाप्रमाणे वर्ण असणाऱ्या अशा ऐश्वर्यवती लक्ष्मी देवीला मी माझ्या घरी मोठ्या आदराने बोलावते आहे, अशी आपण आईकडे प्रार्थना करायची. आई नक्कीच आपलं ऐकेल.